हो, जय हिंद जय महाराष्ट्र। हे बघा, आज आम्ही आमचं एक रानातला भैरोबा आहे बघा, तिथं आमचे जोडीदार सरपंच माजी सरपंच सुभाष आबा बेंद्रे तर यांच्या ते देवापाशी राहतात बघा। तर म्हणलं चला आज रविवार आहे, तर त्यांनी आज फादर डे म्हणून त्यांनी आज आमंत्रण दिलं होतं बघा। तर म्हणजे आज माझ्याकडे संपूर्ण जे माझे जोडीदार आहेत भजनी मंडळाचे, समजा असे आणखी कोण जोडीदार आहेत आपले ते वयस्कर, त्यांना आज त्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर मग आता ते जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे, तर मग ते भजनी मंडळ चला म्हणजे दोन नाम पण गाऊया म्हणून ते आज इथं संपूर्ण आलेत बघा। ते त्यांचं घर आहे बघा इथं, आणि इथं ह्या रोडने सरळ खाली गेलं इथं आमचे रानातले भैरोबा म्हणजे आमचे कुलदैवत हे इथं ग्रामदैवत, तर त्यांचे इथं एक देवस्थानी खाली। तर आता तिथं जाणार आहे, पण आता बघू आता इथं काय नियोजन चालू आहे। काय आता मी गाडी घेऊन आलो आहे बघा आता, आणि आतमध्ये त्यांनी बघा भजन चालू केलेले बघा, त्यांनी ते भजन चालू केले बघा त्यांनी बघा। हे सुभाष आबा बेंद्रे यांचं हाऊस आहे बघा इथं। हा डॉग पाळला आहे त्यांनी, ते डॉगलाच मी भिवून थांबलो होतो बाहेर। हे आबाचे हे धाकटे चिरंजीव आहेत बघा हे। तर हे बघा हे पोलीसमध्ये असतात बघा इथं। कुठं असता तुम्ही आता सर्व्हिसला? सध्या मुंबई पोलीसमध्ये बघा आता हे। तर हे आबाचे धाकटे चिरंजीव आहेत बघा, हे पोलीसमध्ये, त्यांची मंडळी पण पोलीसमध्ये आहे, दोन्ही पण पोलीसमध्ये येते। धन्यवाद। हे बघा आता एक कार्यक्रम चालू आहे। हे आबा आहे फादर डे म्हणून असं नियोजन केले। हे भजनाचं काही नाही, पण त्यांचे जोडीदार आहे तर ते म्हणजे आपण थोडं नामस्मरण करू म्हणून ते आपले आले बघा। हे 5-7 जणच आहेत, एवढेच आलेत, ते आता थोडं नामस्मरण करतायत बघा। तर असं उत्कृष्ट असं भजनाचा पण कार्यक्रम चालू आहे नियोजन। आणि आज फादर डे असल्यामुळे आज त्यांनी जेवणासाठी सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे। इकडे आपले ज्येष्ठ मंडळी बघा। हे बघा आमचे ज्येष्ठ नागरिक काळे माणिकराव काळे आले बघा। म्हणजे बरोबर आधी ठराविक माणसाचे आमचे सगळे उपस्थित झाले बघा।
आता हे आमचं भैरवनाथ महाराजांचं हे बघा तिथं देवस्थान आहे बघा. हे आबांचं घर आहे. आता इथून हा रोड फुटतो बघा इथं ह्या देवस्थानाला. दरवर्षी आमची ह्या देवाची यात्रा भरते बघा. पण हा देव जरा रानात असल्यामुळं आणि आम्हाला यायला इथं म्हणजे वर्षातून एकदाच आम्ही इथं येतो बघा. कारण तसं इकडे येण्याचा काही संबंधच येत नाही. आणि गावातले भैरवनाथ मंदिर आहे तर ते गावात पडते सकाळ संध्याकाळ आम्ही दररोज दर्शन असतं आमचं. पण ह्या भैरवाचं दर्शन वर्षातून एकदाच होतं. पण आज एक तर आबाच्या निमंत्रणामुळं आज इकडे येण्याचा योग आला. तर बघा आज आता म्हणलं चला पहिल्या देवाचं दर्शन घेऊया आणि मग बाकीचं ते भजनाचं बघू. तर बघा आता रस्ता पण हा कच्चाच आहे. पण थोड्या दिवसात इथं जरा काहीतरी डांबरीकरण करतील देवासाठी. आता गावातल्या मंदिराचं सुद्धा सुंदर असं काम झाले बघा. पण ह्या मंदिराचं एक काम म्हणजे करून देत नाही असं काहीतरी तिथे गेल्यावर तुम्हाला मी सांगतो. हे बघा हे इथं बघा हे रानातल्या भैरवांची मंदिर आहे बघा इथं. परंतु आता इथं असं आहे आता गावात आमच्या सगळ्या मंदिरांची कामं झाली आहेत. ह्या मंदिराचं पण काम झालं असतं. परंतु हे थोरले भैरवनाथ आहेत आणि गावात मंदिर आहे ते धाकटे भैरवनाथ महाराज आहेत. तर यांचं असं म्हणणं आहे की माझ्या इथं मंदिर बांधायचं नाही. त्यामुळं असं म्हणजे पूर्व जे सांगतात आजी आजोबा पंजोबा हे सांगतात पिढ्याने पिढ्या की हे इथं मंदिर हे महाराजांना भैरवनाथ बांधून देत नाहीत. आणि त्यामुळे इथं मंदिर बांधायचं राहिलं आहे. फक्त ओट्याचं फक्त काम केलेलं आहे पहा. आणि हे एवढंच इथं म्हणजे होतं इथं. पण यात्रेच्या दिवशी इथं संपूर्ण गावातला प्रत्येक माणूस इथं येणार. नारळ फोडून दर्शन घेतल्याशिवाय गावातल्या भैरवाला धाकट्या भैरवाला नारळ फुटत नाही. तर पहिला ह्या भैरवांचा मान असतो आमच्या यात्रेचा. तर बघा इथं असे आहे. तर पण आता त्यांचंच आता आहे असं म्हणजे सांगितलेलं आहे. जय भैरवनाथ महाराज की जय. हे बघा हे भैरवनाथ महाराज आहेत बघा इथं. इथं फक्त पहिला ओटा पण नव्हता. पण आता ओटा जरा थोडं म्हणजे साफसफाईसाठी ओटाचं बांधकाम केलेलं आहे बघा. पण ते वरचं काम नाही का केलेलं. कारण ते सांगितले करायचं तसे करायचं म्हणल्यावर एक माणूससुद्धा इथं मंदिराचं काम करू शकतो अशी माणसं आहेत. परंतु इथं असं सांगितलं जातं की इथं मंदिराचं बांधकाम देवानेच सांगितलं आहे करायचं नाही म्हणून हे राहिले बघा. तर हे असे पद्धतीचं आहे बघा इथं हे मंदिराचं. हे बघा हे इथं मंदिराचं असं काम आहे बघा इथं. आणि इथं सुंदर आहे असं बघा. तर आज म्हणजे योग आला आणि त्यातमध्ये आज रविवारी बघा. आणि रविवार असल्यामुळं आज रविवारचं म्हणजे रविवारचंच भैरवाचं दर्शन असतं आमचं. आज योगायोगाने आज रविवार पण आहे. आणि आबांचा फादर डे असल्यामुळं त्यांचं आज आमंत्रण आलं की आज संध्याकाळी आमच्याकडे जेवायला यायचं. तर मग आज ते आलं. मग चला म्हणलं आज रविवार आहे पण आज म्हणलं रानातल्या भैरवाचं दर्शन पण होईल. त्याकरता आज इथं येण्याचं हे झालं बघा. जय गुरुदेव. जय भैरवनाथ महाराज की जय. जय भैरवनाथ महाराज की जय. जय श्री गुरुदेव. जय श्री गुरुदेव. आणि आता इथं चहाचा कार्यक्रम चाललाय बघा. आता हे आमचे गावातले बघा हे मारवाडीपैकी आहेत. हे आमच्या गावालेच आहेत आणि हे आमच्या गोलेकर अण्णाच्या मंडळी आहेत बघा या. आणि ह्या बघा ह्या आमच्या म्हणजे आमचे गावातले ज्येष्ठ नागरिक म्हणजे ते आता हयात नाही आहेत. पण ते कार्यकर्ते होते गावचे चांगले. तर त्यांच्या मंडळीत बघा या आज देवाचं दर्शन घेण्यासाठी आल्या तिथं. आणि ह्या सुनबाईत बघा त्यांच्या. आणि हा मुलगा आहे बघा हे जित्तू आहे बघा. हा लहान इतका लहान असताना आम्ही याला पाहिजे. पण आता म्हणजे आता एक मुलाचा वडील झाला म्हणजे 20 वर्षांनी मी आज पाहतोय. तर 20-25 वर्षातून पाहतोय आम्ही. आणि हे तर तुम्हाला सांगितलं हे आपले पोलीसमध्ये आहेत बघा मुंबईला असतात. हे आबांचे चिरंजीव आहेत बघा धाकटे. तर धन्यवाद.
हा टायमिंग जेवायचं पाहिजे. हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण श्री हरी सहजावन होते नाम घेता यज्ञ कर्म बोला पुंडलिका हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र महाराज गोपाल कृष्ण भगवान महाराज श्री सत्यनारायण महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज मंगल मूर्ति मोरया सब संतन की जय बसा हे बघा आता चांगले फादर डे झाला बघा. तर सगळं जेवण वगैरे व्यवस्थित झालं सगळं आणि असाच फादर डे लोकांनी साजरा केला पाहिजे. एक आनंद मिळतो बघा या फादर डेमध्ये. तर आता आम्ही जेवण वगैरे करून आता आलो बघा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फादर डे मानत जा. धन्यवाद. जय हरी. रामकृष्ण हरी.